चला श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी. हा आहे आपला घर आणि हे आपले सीताफळ. हे सुद्धा आपले सीताफळ. महाराज गाडी फिरवतात आणि आपण आलेलो आहोत दुसऱ्या दिवसात, एकाच ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवसात. तर चला, काल तुम्हाला सांगितलेलं आपण थोड्या वेळा अगोदर का आपलं आज काहीतरी शॉपिंग असेल, काहीतरी कामं असतील, वारीचे रिलेटेड सर्व कामं असतील, तर ती कामं करायला जाऊया. तर चला, सर्वात प्रथम काम आहे ते म्हणजे आपलं कपड्यांचं. काय महाराज? चला पहिले कपडे घ्यायला जायचं का? मग चला कपडे घ्यायला जाऊ. आणि आपले टेलर, आमचे माळी टेलर, चला माळी मामा जाऊया. हे आहे आपल्या माळी मामांचं घर. खूप सुंदर घर आहे. जाऊ आपण. थांबा थोड्या वेळ, फोन केले त्यांना कपड्यांसाठी. चला मंडळी, आपलं पहिलं काम आणि एकदम उत्तम प्रकारे आपलं काम झालेलं आहे ते म्हणजे कपड्यांचं. बरोबर आहे. माझे बरोबर आहेत ना? बरोबर. 10 कुर्ते, एक पैंजण यो आहे पायजमा, तो असाच कधीतरी घालायला, आणि 1 2 3 4 उपरने 10 कुर्ते. तुमचे कुर्ते किती आहेत? माझे 8 कुर्ते. वा. तर चला मंडळी, आपलं पहिलं काम झालेलं आहे कपड्यांचं. बाप, सगळ्यात महत्त्वाचं काम होतं कपड्यांचा. आणि माळी मामाचे टेलर आहेत आपले, ते टेलर गेलेत गावाला. तर ताई होती इथं, त्यांनी कपडे दिले, त्यांनी सांगून ठेवलेलं. तर मस्त आपले कपडे भेटले. तर पहिला पंढरपूरचा काम आपला झालेला आहे ते म्हणजे कपड्यांचा. अतिशय सुंदर. आणि आम्हाला इकडलीच फिटिंग जमते, दुसरी फिटिंग जमते का आपल्याला? नाही, आम्हाला दुसरी फिटिंग जमत नाही. आळंदीत टेलर भरपूर आहेत, म्हणजे चांगले आहेत सगळे. महाराज टेलर असतील, दिघी टेलर असतील, माळी टेलर असतील, आणि आणखीन एक टेलर. पण आपल्याला माळी मामांचा हात जमतं. चला, पहिला काम उरकलेलं आहे, जाऊयात आपण पुढं. येऊ का आई? ए बाई, येऊ का आम्ही? जायचं का? जय हरी करा, जय हरी, जय हरी. चला, तर चला आता आपलं घर जे आहे ना मंडळी, माहिती नाही तुम्हाला, माहिती नाही काय? आपलं जे घर आहे ते घर आहे विश्रांतवड. विश्रांतवड या ठिकाणी आपली जी जागा आहे, आपलं घर आहे, तिथं आपण राहतो. आणि फार विशेष आहे इथं सुद्धा. काय विशेष आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच लगेच. ही संपूर्ण भिंत हे आहे विश्रांतवड. दाखवतो तिकडे गेल्यावर पुढून. हा, हे बघा, थांबा जरा 1 मिनटं. हे आहे विश्रांतवड, म्हणजे विश्रांतवड श्री ज्ञानदेव श्री चांगदेव भेटीचे स्थान. म्हणजे हे विश्रांतवड आहे आपल्या थेट घराच्या बाजूलाच. म्हणजे आपलं जे घर, आपली घराची जागा किती मस्त आहे की ना. आपल्याला एक तीर्थक्षेत्रच आहे. आळंदी तर आहेच, पण त्यात आपले हे विश्रांतवड हे क्षेत्र आपल्याला लागतं. मी कधी कधी आणतो माझ्या बायकोला, म्हणजे मनीषाला एकदा इथं आणलेली मी वटपौर्णिमेला. इथं खूप गर्दी येते पुण्यातून, म्हणजे पंचक्रोशीतून वटपौर्णिमेच्या दिवशी इथं महिला मंडळ फेऱ्या मारायला येतात या वडाला. म्हणून हे खूप प्रसिद्ध क्षेत्र आहे. चांगदेव महाराज, तिथं चांगदेव महाराज माऊलींना भेट देण्याकरता इथं आलते. आणि नंतर ते सगळं प्रकरण, माऊलींनी भिंत उडवली, सर्व तो प्रकरण हा आहे. तर चला, तुम्हाला क्षेत्र दाखवलं, कधीतरी आत जाऊन दाखवूया. ही आपली संस्था, वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज. हे माझी शाळा मंडळी, इथं मी शिकायला होतो, ज्ञानेश्वर विद्यालय. हे माझी शाळा बघ रही, माझी शाळा आलेलो की मी या शाळेत होतो शिकायला. आणि आपलं आलेलं आहे दुसरं दुकान आपल्या पंढरपूरच्या वारीच्या तयारीकरिता. म्हणजे हे स्पेशल शॉप. मंडळी, आपण या दुकानात आलेलो आहोत. तर ह्या दुकानाची वैशिष्ट्य म्हणजे सगळं ओरिजिनल. आणि परंपरेने चालत आलेल्या मालिका असतील, खूप म्हणजे कराडकरांची मालिका इथं भेटते बरं का. कराडकरांची मालिका, नित्य भजनी वारकरी मालिका जी आपली आहे, जे आपण त्याच्यामध्ये काकडा, भरपूर काही प्रकरण बघायला भेटेल.
तर कराडकरांची मालिका आणि एक हैबत बाबांची मालिका, बरोबर, या 2 मालिका आपल्याला बघायला भेटतात. तर त्याच्यातली कराडकरांची स्पेशल मालिका इथं भेटते. इथं यायचं कधीही, कराडकरांची मालिका आपल्याला भेटेल. भरपूर काय भेटतं. आता आम्हाला हे घ्यायचं बघा, हे गोपीचंदन घ्यायचं आहे, जे आपण कपाळाला गंध लावला आहे ना, ऊर्ध्व कुंड्रबाळ, ते हे वापरतो मी. हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्या मालिका कोणाला लागल्या तर इथं येऊन मालिका घेऊन जायचे. आणि छोट्या मालिका दाखव मला, कुठं इथे दाखवल्या दिसत होते. हां हे बघा, जे आम्ही छोट्या मालिका, या म्हणजे मोठी नसेल तर ही छोटी कॅरी करू शकता. आणि हे नाटाची पुस्तक आहे बघा, हे नाट आहेत, हे नाट. बाकी हरिपाठ, नाट, पंचरत्न हरिपाठ, हे दुसरा तर नवीन माऊलींचा हरिपाठ आणि नाथ महाराजांचा, माऊलींचा हरिपाठ आणि नाथ महाराजांचा, बरोबर, एक याचं झालं आहे सध्या. तर असे भरपूर काही ग्रंथ आपल्या इथं बघायला भेटतात. खूप सुंदर सुंदर ग्रंथ. आणि त्या व्यतिरिक्त हे टाळ दिसतात ना, टाळ, बऱ्यापैकी टाळ आपण इथूनच विकत घेतो. त्याला एक कारण आहे, कारण की आपण इथं एक आपला विश्वास का ओरिजिनल काश्या पितळ्याचे टाळ आपल्याला भेटतील कधीही. तर काश्याचे टाळ आपल्याला इथं भेटतात. कधी या इथून टाळ घेऊन जा, ओरिजिनल टाळ भेटतील, डुप्लिकेट टाळ नाही भेटणार, काश्याचे. आणि याला तुम्हाला वॉरंटीसुद्धा असतं. जरी तुम्ही नेल्यानंतर वर्षभरात, 2 वर्षभरात, 3 वर्षभरात कधी पण त्याला क्रॅक आला तरी आपल्याला चेंज करून भेटतं. असे हे टाळ आहेत. आणि हे याच्या व्यतिरिक्त इथं पताकासुद्धा भेटतील आपल्याला. हे पताका आहेत. अशा हा टाळ किती ग्रामचा आहे म्हटले? 700 ग्रामचा. खूप सुंदर टाळ आहे, 1800 रुपये. ही आपली पार्किंगची गल्ली. जुन्या संस्थेजवळ जाण्याचा मार्ग. ही आपली संस्था, वारकरी शिक्षण संस्था जुनी. इथून लगेच पुढे आलो का मंदिर. महाराज चला, कपडे झाले, गंध झाले, ग्रंथ झाले, आता राहिले आपला नब्बा भाऊजाची माल. चला, आपला आजच्या पंढरपूरच्या वारीच्या पूर्वतयारीमधला आपला 3रा शॉप म्हणजे माळीचा. आपलं कपडे झाले, त्याच्यानंतर आपलं काय काय झालं हो महाराज, गंध झाले, कराडकरांचे, जिथं कराड आपल्या तात्यांचं दुकान नाही का, तिथं अशोक बुवाच्या इथं जाऊन आलो. मग तिथं काय गेलो, बऱ्यापैकी आपले कराडकरांची मालिका, टाळं, म्हणजे काही गोष्टी तिथं खात्रीचे. तसा खात्रीचा दुकान म्हणजे आमचे नवनाथ भाऊ. आपल्या इथं कधी या, आपल्याला माळी भेटतील. अरे बापरे, खूप ओरिजिनल तुळशीचे. आणि जसे का ते नाही का आपण सोनाराच्या दुकानावर गेल्यावर नाही का सोनार लावून ठेवतात, एकदम अगदी तसे एकदम सोनाराच्या सारखे लावलेले आहेत. तर यांची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ येईलच, नवनाथ भाऊ आम्हाला पाठवतीलच. कधी पाठवणार ती व्हिडिओ आम्हाला? 4-8 दिवसांनी पाठवू. 4-8 तुला समजते का? तुम्हाला समजते का तुम्ही काय बोलताय? 4-8 प्रस्थानच्या अगोदर जाऊ दे, तुम्ही पाठवणार तेव्हा पाठवणार. सध्या तरी ही व्हिडिओ आमच्या लोकांना आम्ही दाखवतो का कधी आल्या. नमस्कार, रामकृष्णारी. आपल्याकडे 100% खात्रीशीर ओरिजिनल तुळशी माळ मिळते. अगदी 50 रुपयापासून ते 21,000पर्यंत ओरिजिनल तुळशी माळ मिळून जाईल. आळंदीमध्ये आल्यानंतर माऊलीच्या गणेश दरवाजा शेजारी बँक ऑफ महाराष्ट्र समोर ज्ञानराज तुळशी भांडार, कोणी पण सांगेल नवनाथ रोकडे माळीवाले, ओरिजिनल तुळशी माळीवाले. आहेतच बाकीचे. मी आहेतच. आम्ही स्वतः इथून घेतो, बोललो काही अडचणच नाही. कधी या, तुम्हाला ही माळ लय ऑफरमध्ये भेटून जाईल, तुम्ही घेऊन जा. किती मोठे मोठे माळ आहेत. प्रत्येक म्हणजे रामकृष्णारी, माऊली, श्री विठ्ठल, राम, तुम्हाला जी अपेक्षा असेल, जे लॉकेट असेल, जे काही तुमची डिमांड असेल तशी मला तुम्हाला तयार करून दिलं जाईल. हे बघा, आता नवीन आलेल्या माळापैकी लॉकेट भरपूर आलेले आहेत याच्यामध्ये. मला पण तुम्ही मला काही हे बनवून देऊ नका. दिली नाही पेटी. तुळशीमध्ये लॉकेट माऊलींचं आहे. त्याच्यानंतर हे आहे बघा श्रीराम, अतिशय सुंदर लॉकेट तुळशीमध्ये. वा. हे आता
श्रीराम. याच्यामध्ये श्री विठ्ठल आहे, याच्यामध्ये जे लागल ते सगळं. फक्त तुम्ही याच्यात मला श्री विठ्ठल बनवून देऊ नका. हे बघा, हे श्री विठ्ठल, हे बघा, ते पण ऑर्डर दिले आता. याच्यामध्ये पेटीमध्ये या पेटीमध्ये तुम्ही मला बनवून नका देवा. ऑर्डर दिले. दिले ना ऑर्डर माझी. मी यांना सांगितले का मला याच्यामध्ये श्री विठ्ठल बनवून द्या. खूप सुंदर वाटते ही पेटी बघा. आणि नवनाथ भाऊ बोललेत का मला देतो बनवून. आता ते कधी देतो ते बघूया. हा, त्याच्यामध्ये हे बघा रामदरबार आहे, हे का अजून भरपूर. एक काढा ना बाहेर. हा, पेटीच्या आतमध्ये भक्तमाल लॉकेट बनतात, त्याला त्यामध्ये संपूर्ण भक्तमाल ग्रंथ हा लिहिलेला असतो. वृंदावनची रज म्हणजे माती आणि गंगेचा पाण्याचा थेंब असं त्या भक्तमाल लॉकेटमध्ये असतं. अच्छा, एक काढून दाखवा बाहेर आम्हाला. हा खरंच खूप सुंदर आहे. वा. अजून ज्यांना लहान लॉकेट हवंय, राधा, विठ्ठल रुक्मिणी राधा. किती सुंदर सुंदर लॉकेट आहेत. मग आपलं तेच कसली करायचं ना. मोठी पेटी. तर चला, आपलं तिसरं शॉप सुद्धा झालेलं आहे. खूप खूप मटेरियल आहे, फक्त लावायचं बाकी आहे का हो. हा, आता एक माल हे ते बघ तुझ्या मागं बघ. पॉलिश बघा, एक नंबर पॉलिश आहे. पॉलिश आहे ना. फिनिशिंग आहे ना, ही बाकी मालीला भेटणार नाही. जबरदस्त एक खतरनाक नंबर. फिनिश आहे. एकच नंबर फिनिशिंग आहे. म्हणजे जपमाल आहे. चला नवनाथ भाऊ, आम्हाला तुम्ही नंतर व्हिडिओ पाठवाच, पण ही आजच्यासाठी आम्ही टाकतो. कारण की आम्हाला आज जिथे व्हिडिओ बनवतोय ती पंढरपूरची पूर्वतयारी नाही का. आता आतापासून पंढरपूर चालू झालं आपल्याला. तर नेक्स्ट टाइम तुम्ही आम्हाला व्हिडिओ बनवून पाठवा, ती सुद्धा आपल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बरं का. मग त्यांनी तिथंच चॅनलवर आपल्या ऑर्डर केली पाहिजे. तुम्हाला हे ऑर्डर सांगा आम्हाला आमची. चला मंडळी, नवनाथ भाऊचं काम झालेलं आहे. त्यानंतर सकळ संत तुम्हाला बऱ्यापैकी ग्रंथ इथं भेटतील बघा. श्री दत्त बुक डेपो. या दत्त बुक डेपोमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ग्रंथ भेटतात. बऱ्यापैकी खूप खूप ग्रंथ भेटतील तुम्हाला इथं. चला पुढं जाऊया. हां, जे कुठं नाही ते इथं भेटतील तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही जातो ते हमेशा कपडे घ्यायला. आमचे हे जे कापड आहेत ना, ते जिथून घेतो, धोतर वगैरे घेतो, तो ठिकाण म्हणजे आपला. चला तो पण दाखवतो तुम्हाला. पुखराज. हे पुखराज क्लॉथ स्टोर. बरं का. जाऊया. रामकृष्ण रे. व्हिडिओ कॉल काय करताय? पुढे मला अडचणीत आणताला तुम्ही. कुठेतरी चौकशी झाली तर मी पकडला जाईल नाही. आम्ही एवढ्या लवकर याच्यासाठी आलोय का आमच्या लोकांना दाखवायचं आहे का पंढरपूरची पूर्वतयारी कुठं कुठं करायला पाहिजे. बरोबर. बाकी नाही मग ते स्पेशल दुकानात दाखवतो आम्ही. असं पूर्ण वाक्यात पहिले बोला ना. व्हिडिओ कॉल का करताय म्हणे मी अडचणीत नाही आला ना कुठे. आताच माळीबाबांकडे गेलतो. सगळे कपडे 20 कपडे शिवून ठेवले आमचे त्यांनी. हो, घेतले. त्या दिवशी इथे गैर मी सांगतो वडील पण आलेत. फोन केला मी. हो त्यांनी हो, कापड दिले. त्यांच्यासोबत आलो आम्ही. थोडंसं आता हो. जाऊ द्या, तो मारतच उद्याचा सगळं करून सगळं करायचं. जिद्दी, फार जिद्दी. कुठे आहे आपलं? 1840 450 रुपये पडतो. ये घे ये. तो किस घे. हा, यो घे. 750 एक यो घे आणि एक तो घे. 750 दोन चेनचे बनेल द्या. दोन बनेल ते द्या. अंडरवेअर द्या तर 4. चला मंडळी, आपले सगळे शॉपिंग, वारीची पूर्वतयारी झाली का नाही? सगळी झाली. पण आम्ही निघालो. मेघराजाने आमचं स्वागत केलेलं आहे. आमचा अभिषेक घालण्यासाठी
सध्या आपल्याला पावसाची गरजच आहे. हा गरज आहे पावसाची, पडू द्या पाहिजे तेवढा. आपण रे पावसा आभाळ फुटू दे, पड रे पावसा आभाळ फुटू दे, कोंडलेला जीव माझा मातीतून वाहू दे. बस. वा 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 वा. सीताफळ सगळी मेली ना आपली. बरी चालते सीताफळ, पण आता मोठी नाही झाली, नाही तर नेली असते आपण. खूप सीताफळ येतात आपल्या या झाडाला, खूप खूप म्हणजे खूपच. याला आणि त्या पलीकडच्या झाडाला आपले खूप सीताफळ येतात, पण आता जरा छोटे आहेत, नाही तर नेले असते आपण. बघू चला, प्रस्थानला येऊस तर सगळे संपतील पण आहे. तर चला मंडळी, बघा आपल्या घराची जागा इथपर्यंत अशी, इथून ही बाउंड्री आपल्या घराची आणि तिथपर्यंत पार एकदम लांब लचकपर्यंत आपली जागा आहे. तर चला निघूया, पाऊस पडतोय, रेनकोट घालूया आणि निघूया. चला चला. ठेवू. हो पाऊस पडला आत्ताच, पाऊस आत्ताच पडला आणि आता गेलाय जरा तो. रेनकोट घातलाय मी, आता निघतो. येऊ येऊ नाही ठेवू का असं म्हणतो. परमिशन ग्रांटेड. हा म्हणजे निघतो नाही का, आता गाडीवर बसतो. हा येऊ नाही ठेवू का. हा ठेवू. हा ठेव ठेव ठुई फोन. हा सर आता निघतो, मदतून करीन फोन. हा हा चल. हो हो. असं मी पण फोन करू घरी. तुला शेंगलास ना, तुझं जाईल. असं आहे का. माझं झालंय, यांचा बाकी होता. चला चला निघूया निघूया निघूया. चला घराला टाटा करतो, येतो पुन्हा. चला मंडळी, आपल्या घरचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि सुंदर पावसाने आमचं सुरुवातीलाच स्वागत केलेलं आहे. पाऊस म्हणतो चला मी तुमच्या सोबतच आता मुंबईपर्यंत राहणार, वाशी कोपरीपर्यंत राहणार. राहा बाबा राहा, आम्हाला भिजावू पण एकंदरीत राहा, आता जाऊ नको. आम्ही दात वाजवीत येऊ काय, हिवळत हिवळत एवढं येऊ. हा हा, पण तू जाऊ नको आता. माहिती नाही आता. सिद्धबेट. अय्ये देवा, किती पाऊस तो. रात पाऊस. अय्ये पाऊस बघ. चला मस्त पाऊस लागल्या मंडळी आपल्याला. आणि पाऊस तर पाऊस, पण ट्रॉफिक पण लागले आपल्याला. पर पाण्या कर पाणी पाणी. पर पाण्या कर पाणी पाणी का. हा. जबरदस्त पाणी पडतंय. आम्ही लोणावळ्याला थांबलेलो आहोत. मस्त आता जरा गरम गरम काहीतरी खातो, नंतरचा प्रवास करतो. एवढं पाणी पडतं, मस्त मजा येते. भिजलो तरी चालेल, ताप आला तरी चालेल, पण पाणी कमी नको बाबा. सगळ्या नद्या भरून जाऊ दे. चला थोडा नाश्ता करू आणि मग निघू पुढं. लोणावळा खंडाळा, काय तो डोंगर, काय तो रस्ता, काय ती झाडी आणि काय तो धुका. रा 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 रा. कसा धुका आहे माऊली. मोबाईल मध्ये ऑब्झर्व होत नाही, पण धुका मस्त आहे, एक नंबर धुका आहे. हा ना, पुढं खूप धुका आहे. हा दिसते तरी थोडा थोडा. अरे कारले डोंगरावर परलय दुकान आहे, माझी एक विरा घेतय झोका.
कवा किती ना? चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तर आपण पोचलो आपल्या घरी. खरंच रस्त्याला एवढा पाऊस होता अरे बापरे, पण मजा आली. पहिला पाऊस म्हणजे पहिली लॉंग ड्राईव्ह आणि पहिला पाऊस. आणि घरी आलो मग अर्ध्या तास पनवेलपर्यंतच आपण शूट केलं, कारण की पाऊस खूप होता त्याच्यामुळे मोबाईल वगैरे खराब होईल त्या कारणाने आपण परत मोबाईल ठेवून टाकला. आणि मग थेट घरी आलो, आंघोळ केली, कपडे चेंज केले आणि तुमच्याशी बोलायला आणि आपले व्हिडिओ एंड करायला आपण आलेलो होतो आमच्या गावाच्या तलावावर. हा आहे आमच्या कोपरी गावचा तलाव, अतिशय सुंदर बघा. आणि इथं मागच तलावाला जॉईंट गार्डन आहे. अतिशय सुंदर आमच्या गावचा तलाव आहे. तर चला मंडळी, आपली पंढरपूरची तयारी लगभग आळंदीमधली तरी संपूर्ण झालेली आहे. जे आळंदीमध्ये आपल्याला तयारी करायची होती ती तयारी आपली आळंदीतली संपूर्ण झालेली आहे. सर्व काही खरेदी करून झालेली आहे. तर आजच्या दिवसातली आपण व्हिडिओ इथं थांबूया. खूप मोठी व्हिडिओ झाली वास्तविक. आता ही पण काहीतरी 20, 22, 23, 24 मिनिटाची होणारच आहे. तर चला पुन्हा आपण भेटूयात काहीतरी नवीन तयारी करताना. आता सध्या एवढ्याचा तयारी केला आपण. आळंदीमधल्या सर्व तयारी कुठं करावी, काय करावी, कशी काय, कुठं तुम्हाला वस्तू भेटेल याची इत्यंभूत माहिती आपल्याला भेटलेली आहे आणि आमचीसुद्धा झालेली आहे. तर बघूया आता उद्यापासून. आता उद्या नवीन काहीतरी तयारीसाठी आपण हात घालूया. तर चला आजच्या दिवसाची आपण व्हिडिओ इथंच थांबूया. चला शुभरात्री. श्री विठ्ठल नर्मदे हर.